विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठं टेन्शन आहे विद्यार्थ्यांना क्रिटिकल किंवा गोल्डनच्या पेपरचं। प्रत्येक मुलाचे नियर अबाउट 2 क्रिटिकल 3 क्रिटिकल असे क्रिटिकल गोल्डनचे पेपर आहे। काही ठिकाणी त्याला क्रिटिकल म्हणतात, काही ठिकाणी गोल्डन म्हणतात। सो मित्रांनो, हे क्रिटिकल आणि गोल्डनचे पेपर राहिलेल्या कमीत कमी दिवसामध्ये कसे काढायचे, काय स्ट्रॅटेजी वापरायची, ती या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे, ती वापरा। मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो, तुमचा क्रिटिकल गोल्डनचा पेपर कुठलाही असो तो 100% गॅरंटेड यावेळी तुम्ही शेवटचाच पेपर देशाल, म्हणजे तो स्कोर वरच काढशाल आणि विदिन लेस टाइम। मित्रांनो बघा, 3 स्टेज माझी स्ट्रॅटेजी आहे, हे एक्सप्लेन करण्याच्या आधी मी तुम्हाला आयडिया सांगतो। बघा, आता आपला जो एक पेपर असतो, कुठल्याही विषयाचा पेपर घ्या, प्रत्येक आता समजा आपला एंड सेम आहे, एंड सेमला युनिट 3 याचे क्वेश्चन कुठे येतात, क्वेश्चन नंबर 1 2 मध्ये, आणि प्रत्येक युनिट मध्ये बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 बीट असतात, एबीसी एबीसी, करेक्ट आहे। सिमिलरली क्वेश्चन नंबर 4 घेतला आपण, क्वेश्चन नंबर 4 तो कुठे येणार, युनिट नंबर 4 कुठे येणार तुमचा, क्वेश्चन नंबर 3 आणि 4 मध्ये, त्याच्यात पण 3 बीट एबीसी एबीसी। क्वचित पेपरला फक्त 2-2 बीट असतात, बरोबर, मॅक्सिमम पेपरला आपल्याला असतात 3 बीट। सो आता ही पहिला जो फंडा आहे नोट्स आणि लर्निंग, हा कसा वापरायचा हा मी इथे क्लिअर करणार आहे। बघा मित्रांनो, पहिला फंडा, सो आपण जर कन्सिडर केलं, काय करायचं, पहिल्यांदा तुम्ही प्रिव्हियस इयरचे 3 क्वेश्चन पेपर घ्या, ऍटलीस्ट 3, 5 घेतले तरी चालेल। आता तुमच्या मनात प्रश्न आहे, सर 5 अवेलेबल नाहीये, 3 हे तुमचे युनिव्हर्सिटीचे आणि 2 तुमच्या कॉलेज एक्झाम ज्या घेतलेल्या आहेत कॉलेज टीचर्सने, त्यांनी पण त्यांचे पेपर डिफाईन केले असते, ते 2 पेपर, 3 आणि 2 5 पेपर घ्या। ओके, सो 5 पेपर मध्ये आता युनिव्हर्सिटीचे समजा मी 3च धरले, 3 पेपर मध्ये बघा युनिट नंबर 3 वर प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये युनिट नंबर 3 चा क्वेश्चन नंबर 1 2 मध्ये आलेला असेल। सो क्वेश्चन नंबर 1 2 मध्ये बघा 3 आणि 3 किती बीट झाले, 6, बरोबर। एका पेपर मध्ये युनिट नंबर 3 चा एका पेपर मध्ये क्वेश्चन पेपर 1 मध्ये 6 क्वेश्चन्स आहेत, 6। दुसऱ्या पेपर मध्ये किती येतील, अजून 6। तिसऱ्या पेपर मध्ये किती येतील, 6, साहित्रिक 18 प्रश्न झाले। 18 पैकी तुम्हाला कळेल की 5 एक प्रश्न सारखे रिपीट होता, म्हणजे हार्डली राहिले 13 क्वेश्चन एका पेपर मध्ये, एका युनिटवर। असे आपण युनिट नंबर 4 केला, अजून 13 क्वेश्चन, युनिट नंबर 5 13 क्वेश्चन, युनिट 6 13, 13 चौक 52, आणि जर तुम्ही अजून कॉलेजचे एक्झामचे 2 पेपर ऍड केले तर अजून काही क्वेश्चन ऍड होतील, म्हणजे समजा त्यात आपण 12 10 एक प्रश्न, हेच प्रश्न भरपूर रिपीट होतील। अजून मी धरले समजा 62 क्वेश्चन तुमचे धरले, हे कॉलेज एक्झाम पेपर, कॉलेज टेस्टचे पेपर, त्याच्यामध्ये हेच प्रश्न होतील, काही वेगळे आले ते 10 धरले, 62 प्रश्न तयार झाले, करेक्ट। क्रिटिकलचा अभ्यास कसा करायचा ते मी सांगतोय। सो 62 प्रश्न तयार झाल्यानंतर काय करायचं, तुमची सेल्फ नोट्स बनवायची। नोट्स बनवताना 2 बुक रेफर करा किंवा युट्यूब रेफर करा, किंवा जसं आपलं पर्पलॅट ऍप्लिकेशन आहे त्याचं सबस्क्रिप्शन व्हिडिओ लेक्चर्स आहे, व्हिडिओ लेक्चरचे सबस्क्रिप्शन रेफर करा, कुठल्याही करू शकता तुम्ही रेफर। सो त्याच्यातनं समजा हे युनिट नंबर 3 आहे, युनिट नंबर 3 वर किती क्वेश्चन भेटले, 13, बरोबर। क्वेश्चन लिहायचा, त्याचा आन्सर, क्वेश्चन त्याचा आन्सर, क्वेश्चन त्याचा आन्सर, या फॉर्मॅट मध्ये नोट्स बनवायची। 10वीला बघा आपल्याला अपेक्षित असायचं किंवा 9वीत असायचं गाईडामध्ये कसं क्वेश्चन आन्सर या फॉर्मॅट मध्ये असायचं ना, आणि अल्टिमेटली आपल्याला पेपरला पण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्येच लिहायचे, त्यामुळे बुक वाईज न बनवता क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये ही नोट्स बनवायची। सो ही झाली युनिट नंबर 3 ची। सिमिलरली युनिट 4, युनिट 5, युनिट 6, या पद्धतीने तुम्हाला 4 युनिटची तुमची नोट्स बनवायची। नियर अबाउट 60 ते 70 प्रश्न येतील, इथे धरले ऍव्हरेज आपण 62 प्रश्न। आता बघा, एवढं मोठं पुस्तक आहे आपलं 4 युनिटचं, ते 62 क्वेश्चन मध्ये छोटं होऊन जाईल, आणि हे झाले तुमचे IMP क्वेश्चन, जे मोस्ट प्रोबॅबिलिटी आस्किंग क्वेश्चन। आणि प्रत्येक युनिट मध्ये आपण किती धरले, 5 5 5 5 चौक 20 क्वेश्चन झाले VIMP, आणि बाकीचे क्वेश्चन झाले तुमचे 42 क्वेश्चन झाले तुमचे IMP क्वेश्चन। सो बघा, आणि लक्षात ठेवा आपल्याकडे आता 62 प्रश्न तयार आहे, 62 प्रश्नाच्या नोट्स झाल्या। मग मला सांगा, 62 प्रश्नामधनं 62 मधनं तुम्हाला पेपरला किती क्वेश्चन येणार आहे, बरोबर। इथे बघा ना, आपण धरले पासिंगला किती, एका प्रश्नाला आपण जर धरले समजा 6 मार्क, 6 किंवा 7 मार्कला एक क्वेश्चन असतो, पासिंग आहे समजा 28 म्हणजे 30 मार्काला धरू, 5च प्रश्न फक्त आले पाहिजे, बरोबर। 30 मार्काला आपण 40ची पासिंग धरू, 70 पैकी 40 धरू, 8 प्रश्न आले पाहिजे। 62 पैकी 8 प्रश्न येणार नाही का रे, सांगा बरं। 62 प्रश्न आहे, त्याच्यातनं 8 प्रश्न येणार नाही का, अरे हमखास येतील। 62 पैकी तुम्हाला 15-16 क्वेश्चन ऍज इट इज रिपीट होणार आहेत, पण मी 8च धरले, 8 + 48,
झाला ना 50 मार्काचा पेपर कव्हर आउट ऑफ 70, झाली ना स्कोरिंग. ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा, एकदम जबरदस्त स्ट्रॅटर्जी. या स्ट्रॅटर्जीने काय होईल, कमीत कमी वेळेमध्ये तुमचं जास्त प्रिपरेशन होईल आणि IMP आणि व्हेरी IMP वर तुमचं मेन प्रभुत्व राहील आणि तुमचा पेपर गॅरंटेड निघेल. क्लिअर मित्रांनो. सो या पद्धतीने नोट्स बनवायच्या आणि मग स्टडी करायचा. या पद्धतीने या पॅटर्ननी जा, वेल डिफाईन पॅटर्न आहे जो तुम्हाला कमी, जिथे तुम्हाला 4 युनिट करायला एका युनिटला 6 तास धरले म्हणजे 1 दिवस 4 दिवस लागतील, तरी तो परफेक्ट होणार नाही. पण इथे आपण नोट सेल बनवतो, 2-3 बुक किंवा व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन युट्यूब वगैरे सगळं रेफर करून बनवतो. 3 ते 4 दिवस लागतील एका याला, पण इतकं परफेक्ट बनेल कारण आपण एकदा लिहिलं की ते डोक्यात फिट होतं आणि इतकं परफेक्ट बनेल की याच्या बाहेर काहीच नाही, तुमचा पेपर क्लिअर होईल. या पद्धतीने मित्रांनो अभ्यास करा. क्रिटिकल गोल्डनला घाबरायचं नाही, या पद्धतीने जायचं. क्लिअर. सो नोट्स कशा बनवायचं सांगितलं मी, त्याच्यानंतर त्या लर्न करायच्या म्हणजे आठवून बघायच्या. एकदा आठवून झाले प्रश्न की मग सेकंड स्टेज येते आपली क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस घ्यायची. म्हणजे पहिल्यांदा तिन्ही पेपर आहे बरोबर. आता तुमचा नोट्स तयार झालाय, प्रत्येक क्वेश्चन पेपरचं तुमचं सॉल्व्ह झालेलं आहे. आता 2.5 तासाचा टाइम लावायचा. आज रात्री अभ्यास करायचा, उद्या 2.5 तासाचा टाइम लावायचा. आपल्या एक्झाम सेक्शन सारखा स्वतः प्रामाणिकपणे 2.5 तास पेपर लिहायचा. तो पेपर पहिल्यांदा फक्त 30-35 मार्कास तुमचा अटेम्प्ट होईल. यस, असंच असतं. एकदा अटेम्प्ट झाला की कॉलेजचे टीचर किंवा क्लासेसचे टीचर त्यांच्याकडून चेक करून घ्यायचा. चेक करून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला वाटतं आपण लिहिलं बरोबर आहे, आपल्याला कळत नाही कुठे चुकतो. त्यामुळे कॉलेज टीचर किंवा क्लासेस लावले असतील क्लासेसचे टीचर त्यांच्याकडनं चेक करून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला तुमच्या चुका सांगू शकता आणि तुमची कॉन्फिडन्स वाढेल. ओके. या पद्धतीने पहिल्यांदा तो 2.5 तासाचा पेपर 35-40 मार्कात सॉल्व्ह होईल. सेकंड टाइमला चुका कळाल्या की सेकंड टाइमला पुन्हा तोच सोडवायचा, तो आता 45-50चा सॉल्व्ह होईल. आणि मग थर्ड टाइमला जाशाल तर मग त्यावेळी तुमचा 60+ सॉल्व्ह होईल. ओके. 60+ कसं, इथे तर आपला 48चा कव्हर होतो. एवढं झाला टाइम असलं तर मग एक्स्ट्रा वाला करा, नाही केलं एवढं तरी चालेल. ओके. सो ही झाली सेकंड स्टेज. पहिल्या नोट्स बनवायच्या, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, चेक करून घ्यायचा आणि आता रिव्हिजनसाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा ओव्हरलॅप पेपर कशी एकाच वेळी काढायची ती मागची व्हिडिओ मी दिली होती. खूप मुलांनी तिला अप्रिशिएट केलं. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं अर्ली मॉर्निंग स्टडी म्हणजे पहाटेचा स्टडी. रिव्हिजन ही पहाटे करा, 4 ते 7 मध्ये उठा, 5 ते 8 मध्ये करा, पण पहाटेच करा, पहाटे रिव्हिजन करा. हे जे केले याची रिव्हिजन पहाटे करायची. आणि नंतर रिव्हिजन अजून परफेक्ट व्हायला टीच फ्रेंड्स, मित्रांना जे आपलं झालंय ना तो टॉपिक आपल्या मित्राला शिकवायचा. बघायचं आपल्यासोबत अजून कुणाचा गोल्डनला पेपर आहे, शोधायचं याचा गोल्डन आहे, आपल्या जवळ कोण बसतोय, मागे आपल्या गोल्डनला आपल्या पुढे कोण आहे, आपल्या मागे कोण आहे, आडनाव चेक करून घ्यायचं, आपल्याला माहिती असतं कोण आहे, त्याला शिकवायचं. यस, या पद्धतीने ही 3 स्टेज स्ट्रॅटेजी फॉलो करा मित्रांनो. मी 100% गॅरंटी देतो तुमचा क्रिटिकल गोल्डनचा पेपर यावेळी शेवटचाच पेपर असेल. आयुष्यात पुन्हा क्रिटिकल गोल्डन देण्याची गरज नाही, तुम्ही स्कोर मध्ये काढशाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला वाटते फायदा होत असेल तर नक्की आपल्या कॉलेजच्या आपल्या फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. यस, आणि आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. काही अजून डाऊट असतील लिहा. आणि मित्रांनो, तसंच अभ्यास करताना तुम्ही नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि आता सेल्फ स्टडी करण्यात वेळ घालू नका कारण वेळ कमी. आता काय, कुणीतरी आपल्याला शिकवलं पाहिजे, आपल्याला आयतं करून घातलं पाहिजे, यासाठी आहे पर्पल ॲट ऍप्लिकेशन व्हिडिओ लेक्चर सिरीज. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे सगळ्या इम्पॉर्टंट विषयांचे आम्ही व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदी एकदम सोप्या भाषेत दिले, जेणेकरून ते व्हिडिओज बघा. तिथे टीचरने IMP शिकवलंय, वेळ कमी ना, फक्त IMP शिकवलं, जे पेपरला येणार आहे ते, म्हणजे कमी वेळेत तुमचं स्टडी होऊन जाईल. तेच बघायचं. तिथे साईडला नोट्स आहे, पुस्तक बघू नका, पुस्तकात कन्फ्युजन होतं. त्या नोट्स शॉर्ट नोट आहे. व्हिडिओ बघितले की साईडला नोट्स बघायच्या, नोट्स मधनं ते IMP क्वेश्चन सगळे लिहून काढायचे. प्लस अभ्यास झाल्यानंतर पेपर पॅटर्न पाहिजे पाहिजे, काय येतं काय नाही, त्यासाठी पेपर पॅटर्न पण आम्ही तिथे देतोय. आणि प्लस प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह पाहिजे ती पण तिथे देतो, IMP क्वेश्चन पण देतोय. सो सगळं एका सबस्क्रिप्शन मध्ये सगळं पर्पल ॲट ऍप मध्ये अवेलेबल आहे. सो लगेच पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा आणि लगेच कामाला लागा. एंड सेमचे व्हिडिओ लेक्चर आम्ही अपलोड करतोय, काही झालेले आहे, काही चालू आहे. पण तुम्ही आता सबस्क्रिप्शन जरी घेतलं, ऍटलीस्ट युनिट 3-4 आले आहे, IMP क्वेश्चन पेपर पॅटर्न ते पण हळूहळू आम्ही अपलोड करू. सो आता सबस्क्रिप्शन लगेच कामाला लागा आणि लगेच तुमचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट स्कोर करा. काही डाऊट असेल नक्की लिहा. थँक्यू.